नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ श्रद्धेची वाट या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजपासून आपलं श्रद्धेची वाट हे चॅनल सुरू होत आहे। तर आजचा हा आपला या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे। चला तर मग सुरू करूया। व्हिडिओला सुरुवात करूया। आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी। आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी असतात। एक असते आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी असते आषाढ वाद्य एकादशी। अशा 2 एकादशी या महिन्यात असतात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणले जाते। धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप असं महत्त्व आहे। खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी असं समजलं जातं की या दिवशी देव निद्रिस्त होतात आणि या दिवसापासूनच चातुर्मास देखील सुरू होतो। आषाढी एकादशीचा उपवास कसा करतात? तर हा उपवास तुम्ही फलाहार घेऊन करू शकता, निर्जल करू शकता किंवा तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन देखील उपवास करू शकतात। या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो। तर सुरुवातीला सर्वात करायचा असतो त्यांनी सकाळी लवकर उठून लवकर वगैरे करून देवाची पूजा करायची असते आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही तुळशीचं पान वाहून फुलं वगैरे वाहून आरती वगैरे करून या दिवसाची सुरुवात करायची असते। दिवसभर नामस्मरण करायचं असतं। विठ्ठलाचं किंवा विष्णू भगवानचं तुम्ही नामस्मरण करू शकतात या दिवशी आणि आरती वगैरे करून तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवून तुम्ही फलाहार वगैरे किंवा उपवासाचे जे पण बनलेलं असतं ते तुम्ही खाऊ शकतात आणि दुसऱ्या दिवशी या उपवासात हा जो उपवास असतो हा दुसऱ्या दिवशी तुम्ही सोडू शकता। तर या पद्धतीने एकादशीचा उपवास करतात। पंढरपूरला लोक लाखोंच्या संख्येने चालत जातात। यालाच वारी देखील म्हणतात। तर ही जी दिंडी असते या ठिकठिकाणाहून निघतात। जसं की पंढरपूरला जाण्यासाठी शेगाववरून गजानन महाराजांची पालखी निघते। आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची, देहूवरून तुकाराम महाराजांची आणि त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, तर पैठणहून एकनाथांची पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघते। तसेच उत्तर भारतातून देखील पंढरपूरला जाण्यासाठी पालखी येते संत कबीरांची। या पद्धतीने पालखी देखील पायी लाखोंच्या संख्येने लोक पंढरपूरला जाण्यासाठी एकादशी दर्शनासाठी विठू माऊलीच्या दर्शनासाठी लोक लाखोंच्या संख्येने तिथे आणि असं समजतात की हे जे पंढरपूर आहे हे वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच अस्तित्वात आलेलं आहे असा लोकांचा समज आहे। म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात आणि पुरातन देवस्थीर्थक्षेत्र देवस्थान म्हणून पंढरपूरला महत्त्व आहे। तर हे आहे पंढरपूरचं दिंडीचं महत्त्व। तो कळसात बसलेला असतो। त्यांचा देव जो असतो तो कळसात असतो आणि तिथून तुम्ही कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी तुमचं दर्शन घडल्यासारखं असतं। त्यामुळे श्रद्धा असती, भक्ती असती। ते पायी चालून पंढरपूरला या दिवसापर्यंत पोहोचतात। माहिती अगर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। मस्त राहा, स्वस्थ राहा आणि परमेश्वराचं नाव घेत राहा।